पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। अलङ्कारपुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजते स्फुरदिनीशं विधिनादिदेवस्तूलमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पुंडरीकवरदाहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान जी भगवान की जय। मणि ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत सावधान महाराज की जय। शांति ब्रह्मतीर्थनाथ महाराज की जय। भक्त श्रोमणी नंदीव महाराज की जय। समर्था श्री इंद्रायणी माता की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। बोल रे तिला बोल रे। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय इदं शरीरं कौन्तेय रची वेलांटी दीर्घ आहे। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्य विधीयते क्षेत्रमित्यभिधीयते। एतद्यो वेत्ति एतद्यो वेत्ति तं प्राहु एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। अथ म्हणजे 12व्या अध्यायाच्या लागलीच अनंतर लगेच
त्रयोदशोऽध्यायः हा 13वा अध्याय आहे. श्री भगवान वाच. कारण की कसं आहे माहिती आहे का, 12व्या अध्यायाच्या शेवटला भगवान स्वतःचा आवडणारा जो भक्त आहे त्याची लक्षणं सांगितले आणि ज्ञान हे आवडणाऱ्या व्यक्तीला दिलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात आपल्याला आवडणारी व्यक्ती असावी, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती असावी आणि आपली निंदा न करणारी व्यक्ती असावी. अशाच व्यक्तीला ज्ञान द्यायला पाहिजेत आणि अशाच व्यक्तीला ज्ञान आत्मसात होत असते. मग अर्जुन त्या संपूर्ण त्या ठिकाणी परीक्षेमध्ये पात्र होता. म्हणून भगवंतानं सांगायला सुरुवात केली, कौंतेय. कौंतेय म्हणजे हे कुंती पुत्र, हे कुंती पुत्र, इदम शरीरम, याला शरीर म्हणते. म्हणजे श्रीय शरणे. श्रीय शरणे म्हणजे जे कमी 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 कमीच होत जात आयुष्यानं, त्याला शरीर म्हणतात. किंवा 50 वर्षाच्या नंतर जे घसरतच जाते, किती त्याची व्यवस्था लावा, म्हणून त्याला काय म्हणतात, शरीर. हे शरीर, हे कौंतेय, हे शरीर आहे. बर, पुन्हा परंतु या शरीराला क्षेत्रम इति, क्षेत्र असं, क्षेत्र म्हणजे शेत, इति अशा प्रकारे अभिधीयते म्हटलं जातं. हे अर्जुन, हे शरीर आहे आणि या शरीराला शेत असं म्हटलं जातं. शेत म्हटल्यानंतर काय असतं, त्याच्यामध्ये पीक असते. कापूस म्हणा, सोयाबीन म्हणा, तूर म्हणा, बाजरी म्हणा, काहीतरी पिकत राहते म्हणून त्याला शेत म्हणतात. इथं काय पिकते, या शरीरामध्ये पाप आणि पुण्य पिकत असते. चांगलं काम केलं तर शरीरानं पुण्य होते, वाईट काम जर केलं शरीरानं पाप होते. म्हणून या शरीराला क्षेत्र, शेत असं म्हणतात. आणि एतत् यो व्यक्ती, एतत् म्हणजे ह्याला, यो म्हणजे जो, व्यक्ती जाणतो, या शरीराला जो जाणतो, तम त्या महात्म्याला क्षेत्रज्ञ इति प्राहु, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. कोण, तद्विद, त्या शरीराचं ज्ञान ज्यांना आहे ना, असे महात्मे त्या मनुष्याला, त्या महात्म्याला, त्या साध्वी स्त्रीला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. मग उगाच बघा तुम्ही, या शरीरामध्ये जे काही पार्ट असतील, जे काही अवयव असतील, सर्वांचं ज्ञान कोणाला, फक्त आपल्याला आहे. मग आपण कोण आहोत, क्षेत्रज्ञ आहोत. जीवाला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. इदं शरीरं कौन्तेय, क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्यो वेत्ति तं प्राहुः, क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञं चापि, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. सर्वक्षेत्रेषु भारत, सर्वक्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञ.
आता याच्यामधले पुष्कळ शब्द पुढून पाठीमागे येऊन गेलेले आहेत, म्हणून जो नवीन शब्द आला त्याला जास्त शिकवायची गरज आहे. आणि पाठीमागचे जे शब्द आहेत त्याला गिरवायचं काम नाही. आता क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्र क्षेत्रज्ञयो, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम, ज्ञानम का ज्ञानम म्हणा बरं एवढे. क्षेत्र क्षेत्र सगळ्याला म्हणून द्या ना बरं. लय गुणाचे आहेत. हा तुम्ही म्हणा बरं. हा ठीक आहे. बघा आता यत 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 तज तज यत तज ज्ञानम यत तज ज्ञानम मतम मम यत तज ज्ञानम मतम मम. किती छान म्हणायला बरं तुम्ही. हा रागवायचं कामच पुढे झालंय. सुंदर. हरिश्चंद्र. हे अर्जुन, क्षेत्रज्ञांच अपि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु. परंतु गोष्ट अशी आहे, या शरीरामध्ये राहणारा जीव किती एक, म्हणून त्याला फक्त ह्या शरीराची माहिती. परंतु हे अर्जुन, संपूर्ण क्षेत्रांची, या सर्व क्षेत्रांची माहिती कोणाला, तर भगवान म्हणतात मला आहे. म्हणून संपूर्ण क्षेत्राचा जाणकार कोण आहे, मी आहे. विद्धी म्हणजे जाणून घे, लक्षात ठेव, माहित असू दे. सर्व क्षेत्रेषु, संपूर्ण क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मी आहे. आणि तुला म्हणून सांगायलो का, बाकीच्याला सांगून फायदा आहे काय नाही. का, तुझं नाव भारत आहे. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे ज्ञानामध्येच लागून राहणार, म्हणून तू कोण आहे, भारत आहे. हे भारत संपूर्ण क्षेत्राचा जाणकार मी परमात्मा आहे. आणि क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम. आता ज्ञान 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 पुष्कळ वेळेला शब्द तुम्ही ऐकलेला आहे. मग ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे माहिती. तुला घड्याळ टिपरू बनवता येते का, घड्याळ टिपरू बनवता येते तुला, नाही माहिती नाही, त्याचं ज्ञानच नाही. मग कोणाला विचारू आता. ऋतुजा तुला हा घड्याळ टिपू रंगनाथ गुरुजींचा शब्द आहे. रंगनाथ गुरुजी कुठे कीर्तनाला गेल्यानंतर, गुरुजी जेवायला काय बनवतो, मला काय नाही बाई घड्याळ टिपरू बनव. घड्याळ टिपरू म्हणजे काय, बेसन भाकरी. आणि हे म्हणाले मला माहित नाही. बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञान म्हणजे काय, माहिती. घड्याळ म्हणजे ते पातेल्यामध्ये गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि ते काडीनं हलवायचं तुराटीनं. घड्याळ टिपरू. याच तरी काय पाहिजे, ज्ञान. म्हणून हे अर्जुन, क्षेत्र क्षेत्रज्ञ हो. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीव. आणि या दोघांचं जे ज्ञान आहे, या दोघांची जी माहिती आहे त्यालाच तर ज्ञान म्हणते. तुम्ही काय ज्ञानी महात्मे, तुम्ही काय ज्ञानी माहित,
महात्मे आहेत म्हणतात ना माणसं आपल्याला, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला शरीराची पण माहिती आहे आणि आत्म्याची सुद्धा माहिती आहे. त्या माहितीला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. यत जे आहे तर ज्ञानम, त्याला ज्ञान म्हणतात. इति मम मतम, असं माझं मत आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम् यत्तज्ज्ञानं मतं मम. तत् क्षेत्रम. कोण आलं होतं? कोण आलं? कोणी येऊन गेलेलं माहित नाही तुम्हाला? काय कमाल आहे. यत् क्षेत्रम, हरिशनम तत्क्षेत्रम यच्च, लक्ष द्या, तत्क्षेत्रम यच्च यादृक्, यादृक्च, यादृक्च तत्क्षेत्रम यच्च यादृक्च, तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद यद्विकारी 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 यतश्च यत् यतश्च यत्, घालणं एकदा कानात तिच्या. यतश्च यत् यद्विकारी यतश्च यत् सचयो सचयो यत् प्रभावश्च यत् प्रभावश्च सचयो यत् प्रभावश्च तत् समासेन तत्समासेन मे शृणु मे शृणु 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 मे शृणु तत्समासेन मे शृणु. बघा देवाची भाषा कशी, तर संस्कृत भाषा ही देवाची आणि एवढी सोपी, ही खूप सोपी. मराठीपेक्षा संस्कृत सोपी. आईचा स्वभाव सरळ असते का लेकीचा स्वभाव सरळ असते? कोणाचा असते? सैन बरोबर सांगितलं. आईचा स्वभाव सरळ असते आणि लेकीचा स्वभाव वाईट असतो. तसं मराठी भाषा ही लेक आहे आणि संस्कृत भाषा ही आई आहे. म्हणून संस्कृत भाषा ही मराठी भाषेपेक्षा सोपी. छान, भाग्य माझं. हे अर्जुन, तत्क्षेत्रम, बघा आता भाषा कशी आहे तर. तत् म्हणजे ते क्षेत्र, तत्क्षेत्रम हे क्षेत्र. यच्छ, यच्छ म्हणजे आणि जे, ते जे क्षेत्र आहे ना, ते जे शरीर आहे ना, यच्छ आणि जे, यादृक्च च आणि यादृक, यादृक म्हणजे जसं. यादृक् भवान मह्यम दत्तवान तादृक् अहम भवते दत्तवान. किम भवान यादृक् मह्यम दत्तवान तादृक् अहम भवते दत्तवान. आपा काय अर्थ झाला? भाव कळला का नाही? तुम्ही फाटकी नोट दिली
मी तुम्हाला खोटी वस्तू दिली. बरोबर आहे. तुम्ही जसं मला दिलं तसं मी तुम्हाला दिलं. विषय काय चाललाय? यादृक. यादृक म्हणजे जसं. आणि हे अर्जुन यादृकच आणि हे शरीर जसं आहे यद विकारी. आणि जे जे याच्यामध्ये विकार आहेत. अर्जुन तुला माहित नाही या शरीरामध्ये कोणकोणते विकार आहेत. यद विकारी आणि यतश्च यत. आणि यत म्हणजे जे शरीर. यत यत म्हणजे ज्याच्यापासून झालेलं आहे ते पण तुला माहित नाही. मग ते मी तुला सर्व सांगणार आहे. सच यो सच आणि ते शरीर जे यत प्रभावश्च आणि या शरीराचा जो प्रभाव आहे तत् तो प्रभाव समासेन बिलकुल संक्षेप रूपानं थोडक्यात मे म्हणजे माझ्यापासून शृणु ऐक. या शरीराची माहिती. हे शरीर कोणाचं आहे, हे शरीर कोणापासून झालेलं आहे आणि याचा प्रभाव काय आहे मी तुला संक्षेपानं सांगणार आहे. तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सच यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषि ऋषिभिर बहुधा गीतम्. ऋषिभिर बहुधा गीतम्. छंदोभिर विविधै. छंदोभिर विविधै. पृथक् छंदोभिर विविधै पृथक्. ब्रह्मसूत्र पदैश्चैव पदैश्चैव ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर् निश्चितैः विनिश्चितैः हेतुमद्भिर्विनिश्चितैः ऋषिभिः ऋषी मुनींनी बहुधा गीतम या शरीराबद्दल पुष्कळ गीत गायलेत. ऋषी मुनींनी ह्या शरीराबद्दल अनेक प्रकारचे गीत गायलेत. गाणे म्हणलेत. गाणे तुम्हाला मी येतात का? बाबाचे, बहिणीचे, वडिलांचे येतात का नाही? किती येतात? पुष्कळ येतात ना. परंतु ऋषी मुनी ह्या शरीराबद्दल गीत गायलेत. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि मुरारे भज गोविंदम
गोविंदम भज मूढमते. काय म्हणते? ऋषीभी बहुधा गीतम. या शराबद्दल अनेक ऋषीमुनींनी गीत गायले. हा मदनासानं गाणं म्हणते का नाही? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. परीक्षा तिला काय करायचंय? पण एकदा ऐकून गेली पुन्हा वापस आली. हा एवढं काय म्हणतात तपासायचंय? हरिशरण. तर अशा प्रकारे अनेक ऋषीमुनींनी या शराबद्दल गीत गायलेत. ऋषीभीर बहुधा गीतम. कसं? छंदोभिः विविधैः पृथक्. अनेक प्रकारच्या छंदांच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे गीत या शरीराबद्दल गायलेले. पुन्हा ब्रह्मसूत्र पदैश्चैव. भगवान व्यासांचा सर्वात मोठा ग्रंथ कोणता आहे? सर्वात कठीण ग्रंथ कोणता आहे? ब्रह्मसूत्र. किती येते? फक्त 555 सूत्र आहेत. किती? फक्त 555 सूत्र आहेत. हा आपल्या आश्रमातल्या दोन्ही बॅचच्या साधकांनी पूर्ण केले. फार मोठा ग्रंथ आहे, फार महत्वाचा ग्रंथ आहे, फार कठीण पण ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र. तर हे अर्जुन ब्रह्मसूत्र पदैश्चैव. ब्रह्मसूत्राच्या एका पदांच्या द्वारे या शिराची माहिती सांगितली. हे तुमद्भिः म्हणजे अनुमान प्रमाणाच्या द्वारे ब्रह्मसूत्रामध्ये या शिराची माहिती सांगितली. कशी? पुन्हा ते पद विनिश्चितैः, निश्चित स्वरूपानं. अजिबात म्हणतात साती साती बारीआटी असं याला म्हणतात निश्चित. नाही तर उगाच विचारलं की आठ सकून त्याला काय म्हणतात? मग खशुची. काय म्हणतात? खसूची. काही प्रश्न विचारला की ढगाकडे बघायचं असं नाही. निश्चित. ब्रह्मसूत्रामध्ये निश्चित अनुमानांच्या द्वारे या शराचं वर्णन केलेलं आहे. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधैः पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः महाभूता निहंकारो महाभूता निहंकारो बुद्धि रव्यक्त मेव च बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रिय गोचराः पंचचेन्द्रिय गोचराः हरिशरण. हे अर्जुन, हे शरीर कशापासून बनले सांगू का? महाभूताने. त्या शरीरामध्ये काय आहेत? महाभूत. महाभूत म्हणजे पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश यांना काय म्हणतात? महाभूत असं म्हणतात. महाभूताने. बरं, ते महाभूत कशापासून बनले? अहंकारो
अहंकार तत्वापासून बनले. हो, अहंकार कशापासून बनलाय? बुद्धी तत्वापासून. बुद्धी तत्व कशापासून बनलंय? अव्यक्तमेव च. अव्यक्त म्हणजे माया. ते बुद्धी तत्व माया तत्वापासून बनलंय. बर, पुन्हा त्या अहंकारापासून आणखीन काय बनलंय? इंद्रियाणी दश एकंच. दश म्हणजे 10, एक म्हणजे 11. 10 इंद्रिय आणि 11 मन. हे 11 प्रकारची इंद्रिय हे अहंकार तत्वापासून बनले. बर, पुन्हा पंचच इंद्रिय गोचराः. आणि 5 इंद्रियांचे 5 विषय. डोळ्याचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, नाकाचा विषय सुगंध, जिभेचा विषय खरट आंबट, पुन्हा काय राहिलं? त्वचेचा विषय स्पर्श. पंच इंद्रियांचे 5 प्रकारचे विषय या शरीरामध्ये आहेत. महाभूतान्यहंकार बुद्धिरव्यक्तमेव च. इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचराः. हरिशरण. इच्छा, देह, इच्छा देह, सुखम दुःखम, इच्छा देह सुखम दुःखम, संघात, संघातश, चेतना धृतिः, चेतना धृतिः, संघातश्चेतना धृतिः. म्हण बरं, ही आताची वेळ म्हण बरं. हा, मी कसं ओळख केलं? वाईट म्हणजे काय काय जण ते नुसतं इकडे बघायचं. ती म्हणून हे बी पाहिजे. लय गोड आहेत हो लेकरं. शिकविताना त्याच्यावर ध्यानच नाही, ते नुसतं इकडे बघतो. लय गोड आहेत. संघातश्चेतना धृतिः, एतत् क्षेत्रम, एतत् क्षेत्रम समासेन, एतत् क्षेत्रम समासेन, विकार, सविकार, मुदा, सविकार मुदा, हृतम, हृतम, मुदा हृतम, सविकार मुदा हृतम. हे अर्जुन, या क्षणामध्ये पुन्हा काय? इच्छा. इच्छा असती का नाही लेकराला? असती का नाही? कशाची? चॉकलेटची असते ना? तुला कशाची? इच्छा. पुन्हा काय? द्वेष. ठीक आहे, एकमेकाचा द्वेष करणं हे सुद्धा शरीरामध्ये आहे. पुन्हा सुखाचा अनुभव या शरीरामध्ये आहे, दुःखाचा अनुभव ह्या शरीरामध्ये होतो. आणि संघात, संघात म्हणजे हे संपूर्ण इंद्रिय, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतःकरण चतुष्टय, याला म्हणतात संघात. पुन्हा चेतना, चेतना शक्ती सुद्धा आहे शरीरामध्ये. पुन्हा काय आहे? धृती. धृती म्हणजे धैर्य. धैर्य धरून काम केलं पाहिजे. धैर्य आहे रे मावल्यानं तुम्हाला,
किती जरी संकट आलं तुम्ही पाठाला यायचं सोडतात का? यालाच तर धैर्य म्हणतात, यालाच तर धृती म्हणतात. हं? धृती एतत् क्षेत्रम, हे अर्जुन हे संपूर्ण क्षेत्र, समासेन उगत थोडक्यात, सविकारम यांच्या विकाराचे उदाहृतम, तुला मी उदाहरण देऊन सांगितले. का बरं? का बरं? कारण की तू हा भाग्यवान आहे. भाग्यवान लोकांनाच ऐकायला भेटते हे, दुर्भाग्य लोकांना कानावर सुद्धा जात नाहीये. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. बस का? अरे त्याला लांब जायचं रे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं माधवाचार्यं सुप्रभातं वन्दे भगवन्तः पुनः पुनः. विश्वगुरुवाक्येति मूर्तिभेदविभागिने योगव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. अलङ्कारपुरीयन्यनिशासनस्थं परं भोजतेजस्फुरदीप्तनेशं वेदायदेव सदास्फुर्यमानं समाधिष्ठमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिष्ठमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पुण्डरीकवराय पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. हनुमान जी भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सारदास महाराज की जय. शांति ब्रह्मेश्वर महाराज की जय. भक्त श्रोमणी महावीर महाराज की जय. समर्था श्री काली माता की जय. ओम नमः